Hello students, welcome to this class of the physics, and now we are going to study the formula of addition of trigonometric functions. Okay, so trigonometric funcशन चे addition चे फॉर्म्युले जे फिजिक्स मध्ये काही वेळेला आपल्याला यूज करावे लागतात ते काही फॉर्म्युले आपण स्टडी करणार आहे. ओके, लास्ट टाइम आपण ट्रिग्नोमेट्रीचे रिलेटेड जे फंक्शन आहेत साइन कॉस टॅन, त्याच्यानंतर प्रत्येक अँगलचा साइन कॉस टॅन कसा फाइंड आउट करायचा या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ओके, तर हे काही जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला पाठ करून ठेवावे लागतील. ओके, तर ऍडिशन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ऍडिशन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर हे ऍडिशनचे फॉर्म्युले काय येतात बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे दॅट इज साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. साइन ऑफ ए प्लस बी, हियर ए अँड बी आर द टू अँगल्स. ओके, आणि साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय येणार बघा, दॅट इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके, दॅट इज द ए प्लस बी चा साइन. ओके, दोन अँगलच्या ऍडिशनचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे म्हणजे ए प्लस बी चा साइन, ए प्लस बी चा कॉस, ए प्लस बी चा टॅन, याचे फॉर्म्युले आपण बघतोय. लक्षात घ्या, साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी येणार आहे. सेकंड, कॉस ऑफ ए प्लस बी. ओके, तर कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजे काय ते बघा, दॅट इज कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी येणार आहे. ओके, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. अँड थर्ड, टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला. टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला. तर टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय येतोय बघा, दॅट इज टॅन ए प्लस टॅन बी, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी, 1 मायनस टॅन ए टॅन बी. ओके, हे झाले ऍडिशनचे फॉर्म्युले, ऍडिशन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, तर बघा पुन्हा एकदा, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, म्हणजे प्लस असेल तर मध्ये इथं मायनस साइन येते. आणि टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी. ओके, तशा आता सबट्रॅक्शन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय येतात बघा. सबट्रॅक्शन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे दॅट इज साइन ए मायनस बी, साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला. तर साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला काय येतो, दॅट इज साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. सेकंड, कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए मायनस बी इज कॉस ए कॉस बी प्लस. ओके, म्हणजे इथं मायनस साइन असेल तर आन्सर मध्ये इथं मात्र काय येणार आहे, प्लस साइन येणार आहे. दॅट इज साइन ए साइन बी. ओके, and third is the formula of the tan. Tan of a minus b is equal to tan a minus tan b. Okay, so tan a minus tan b divided by 1 plus tan a tan b. Okay, so this is the answer. तर या पद्धतीनं ऍडिशन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड सबट्रॅक्शन फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आता त्याचबरोबर प्रोडक्ट फॉर्म्युले देखील काही आहेत. प्रोडक्ट फॉर्म्युले, तर हे प्रोडक्ट फॉर्म्युले काय आहेत बघा. प्रोडक्ट फॉर्म्युला दॅट इज प्रोडक्ट फॉर्म्युला
2 times sin A into cos B, 2 times sin A into cos B is equal to इथं sin A plus B plus sin A minus B. Sin A plus B plus sin A minus B. Okay. 2 times sin A into cos B चा फॉर्म्युला sin A plus B plus sin A minus B येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज 2 times cos A into sin B. into sin B. याचा फॉर्म्युला येतो sin A plus B, sin of A plus B, okay, minus sin of A minus B. Okay. Third, 2 times cos A cos B. Cos A into cos B. 2 times cos A into cos B येतं. That is cos A minus B, cos of A minus B plus cos of A plus B येणार आहे. And fourth is 2 times sin A into sin B. Sin A into sin B is equal to येणार आहे that is cos of A plus B, sorry, cos of A minus B minus cos of A plus B येणार आहे. ओके, हे झाले प्रोडक्ट फॉर्म्युले. याच्या व्यतिरिक्त आणखी काही फॉर्म्युले आहेत, हे देखील माहिती पाहिजे. दॅट इज साइन C प्लस साइन D चा फॉर्म्युला. ओके, साइन C प्लस साइन D. हा साइन C प्लस D नाहीये, लक्षात घ्या. साइन C प्लस साइन D हा फॉर्म्युला देखील अनेक वेळा यूज करावा लागतो. दॅट इज 2 टाइम्स साइन C प्लस D डिवायडेड बाय 2 इंटू कॉस C मायनस D डिवायडेड बाय 2 येणार आहे. ओके, हे इंटू साइन मध्ये लक्षात घ्या. इंटू साइन C प्लस साइन D इज इक्वल टू 2 टाइम्स साइन C प्लस D बाय 2 इंटू कॉस C मायनस D बाय 2. त्याच्यानंतर साइन C मायनस साइन D, साइन C मायनस साइन D चा फॉर्म्युला येतो 2 टाइम्स कॉस C प्लस D डिवायडेड बाय 2 इंटू साइन C minus D divided by 2. Okay, that is of sin C minus sin D येणार आहे. त्याच्यानंतर cos C plus cos D, cos C plus cos D, where C and D are some angles. Cos C plus cos D चा फॉर्म्युला येतो 2 times cos of C plus D divided by 2 into cos of C minus D divided by 2. And cos of C minus cos of D is equal to 2 times sin C plus D by 2 into sin D minus C divided by 2. ओके, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा थोडेसे. हे फ्युचर मध्ये तुम्हाला काही डेरिव्हेशन मध्ये, फिजिक्सच्या डेरिव्हेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही फॉर्म्युले याच्यामधले वापरावे लागणार आहेत. ओके, तर त्याच्यासाठी हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. ओके, जस्ट नोट डाऊन करून नोटबुक मध्ये सुरुवातीला फिजिक्सच्या नोटबुक मध्ये फर्स्ट काही पेजेसवर हे फॉर्म्युले तुम्हाला असले पाहिजे, जेणेकरून एखाद्या डेरिव्हेशन मध्ये याच्यातला कुठला फॉर्म्युला लागला तर तुम्हाला तो लिहिता येईल. ओके, त्याचबरोबर आणखी 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या. कारण ते आणखी हे जे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते देखील रिपीटेडली तुम्हाला फिजिक्स मध्ये लागणार आहेत. आता हे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले कुठले आहेत बघा. दॅट इज साइन 2a किंवा साइन 2 थीटा, कॉस 2 थीटा आणि टॅन 2 थीटाचे फॉर्म्युले. ओके, बघा साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय येणार बघा. कसा काढू शकतोय, तर साइन 2 थीटा म्हणजे साइन थीटा प्लस साइन थीटा प्लस थीटा असं आपण लिहू शकतो. आणि साइन A प्लस B चा फॉर्म्युला माहित आहे ना, साइन A कॉस B म्हणजे साइन थीटा कॉस थीटा प्लस
कॉस ए साइन बी असं असतं, म्हणजे कॉस थिटा साइन थिटा येणार. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला माहिती आहे ना, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो. तर साइन 2 थिटा म्हणजे साइन थिटा प्लस थिटा लिहिलं, सो साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस थिटा साइन थिटा असं होणार आहे. म्हणजे हे काय होणार आहे, 2 टाइम्स साइन थिटा इंटू काय येणार आहे, कॉस थिटा येणार आहे. दॅट इज साइन 2 थिटाचा फॉर्म्युला येतो. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. हा फॉर्म्युला अनेक वेळा फिजिक्स मध्ये आपल्याला यूज करावा लागतो. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. किंवा हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, जस्ट साइन थिटाचा फॉर्म्युला काय येणार आहे, साइन थिटाचा फॉर्म्युला येणार आहे 2 टाइम्स साइन थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थिटा बाय 2 असं आपण लिहू शकतो. कारण इथं 2 थिटाचं थिटा थिटा झालंय ना, मग जस्ट इथं जर थिटा असेल तर काय होणार आहे, थिटा बाय 2 थिटा बाय 2 येणार आहे. ओके, तर साइन 2 थिटा किंवा साइन थिटाचा हा फॉर्म्युला देखील अनेक वेळा आपल्याला यूज करावा लागणार आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे पाठ करून ठेवावं लागेल आताच. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड इज द कॉस ऑफ 2 थिटा. आता कॉस ऑफ 2 थिटा म्हणजे कॉस ऑफ थिटा प्लस थिटा लिहू शकतो. आता कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असं असतो ना. त्याच्यामुळं कॉस थिटा मायनस साइन थिटा होणार. म्हणजेच काय होणार आहे, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला येतोय, कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा येतं. ओके, कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा येणार आहे. किंवा याच्यावरून जस्ट कॉस थिटा लिहायचं झालं तर कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 येणार आहे. ओके, हे आपण असं पण लिहू शकतो. दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 असं हे लिहू शकतोय आपण. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर कॉस 2 थिटा और कॉस थिटा. आता कॉस 2 थिटाचा आणखी एक फॉर्म्युला इथे लिहिता येईल, लक्षात घ्या. ऑल्सो कॉस 2 थिटा इज इक्वल टू, आता कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे माहित आहे ना, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतं, बरोबर आहे ना. या आयडेंटिटीज मध्ये आपण बघितलंय, कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि मायनस साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज. पुढचं मायनस साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज येणार आहे. म्हणजे कॉस 2 थिटाचा आणखी एक फॉर्म्युला काय तयार होतो, 1 मायनस 2, कारण मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा देखील येणार आहे. ओके, हा कॉस 2 थिटाचा आणखी एक फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ साइन. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजे लक्षात येते का बघा, कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा येणार आहे. किंवा याच्यावरून ओके, याच्यावरून काय येणार आहे, 2 साइन स्क्वेअर थिटा जर LHS ला घेतलं तर 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, 1 मायनस कॉस 2 थिटा येणार आहे. म्हणजे लक्षात येते काय बघा, दॅट इज 1 मायनस कॉस 2 थिटा. किंवा याच्यावरून आपण असं लिहू शकतो, 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू येणार आहे, हे 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थिटा आहे. तर 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, याच्यावरून हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला येईल, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला. ओके, याच्यानंतर नेक्स्ट कॉस 2 थिटाचा आणखी एक फॉर्म्युला आपण काढू शकतो. कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे ना. मग कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज ठेवलं, मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असतं. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे याचा आन्सर काय होणार आहे, दॅट इज 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू येणार आहे कॉस 2 थिटा. ओके, अँड देअरफॉर आपण असं लिहू शकतो की 2 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस
2 थिटा येणार आहे. म्हणजे 1 फक्त LHS ला घेतलं, -1 LHS ला घेतलं तर काय होणार आहे, +1 होणार आहे. सो 2 cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + cos 2 थिटा येणार आहे. ओके, म्हणजे याचा मिनिंग काय होतो, 1 + cos 2 थिटा ऐवजी 1 + जस्ट cos थिटा ठेवलं तर फॉर्म्युला काय येणार आहे, 1 + cos थिटा. तर 1 + cos थिटा येतं 2 टाइम्स cos स्क्वेअर थिटा बाय 2 येणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे इथं 2 थिटाच्या ठिकाणी मी जर थिटा ठेवलं म्हणजे 1 + cos थिटा केलं तर इथं 2 cos स्क्वेअर, इथं 2 थिटा असेल तर इथं थिटा येणार ना. मग इथं जर थिटा ठेवलं तर इथं काय होणार, मग थिटा बाय 2 लिहायला पाहिजे. बरोबर. सो 1 + cos थिटाचा फॉर्म्युला येतो 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, आणि नेक्स्ट आता tan 2 थिटाचा फॉर्म्युला. नेक्स्ट इज tan of 2 थिटा. tan of 2 थिटा म्हणजे काय येणार आहे, आपण असं लिहू शकतो tan of थिटा प्लस थिटा असं लिहू शकतो. 2 थिटा म्हणजे आता tan a प्लस b चा फॉर्म्युला काय असतो, tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. ओके, सो tan थिटा प्लस tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस काय येणार आहे, tan a tan b म्हणजे tan थिटा इंटू tan थिटा. सो काय येणार आहे 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा येणार आहे, दॅट इज tan 2 थिटा. ओके, तर पुन्हा एकदा फॉर्म्युले आता स्टडी केलेली खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले याच्यामधले कुठले आहेत बघा, पुन्हा एकदा रिवाइज करतोय जे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. ओके, पहिला फॉर्म्युला म्हणजे sin 2 थिटाचा फॉर्म्युला. ओके, sin 2 थिटाचा फॉर्म्युला दॅट इज असतो 2 टाइम्स sin थिटा इंटू cos थिटा असतो, किंवा यालाच आपण असं लिहू शकतो दॅट इज sin जस्ट थिटा इज इक्वल टू असतं 2 टाइम्स sin थिटा बाय 2 इंटू cos थिटा बाय 2. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतर cos 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, cos 2 थिटाचा फॉर्म्युला दॅट इज cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा असतं. ओके, cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा, आणि याच्यावरून डेरिव्हेशन केल्यानंतर ओके 1 मायनस cos थिटा येतं, 1 मायनस cos थिटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 येतं. हे इम्पॉर्टंट आहेत ना, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू. 1 मायनस cos थिटा असतं 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2, आणि याच्यावरूनच आणखी काय येतं 1 प्लस cos थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 येतं. हे एवढे जे फॉर्म्युले आहेत ना ते खूपच इम्पॉर्टंट आहेत बघा. ओके, हे जे फॉर्म्युले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आता आपण काय करूया, साइन ऑफ ए प्लस बी चं एक ऍप्लिकेशन बघूया. साइन ऑफ ए प्लस बी. ओके, साइन ऑफ ए प्लस बी. आता साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे काय असतं, साइन ए कॉस बी. ओके, साइन ए कॉस बी प्लस काय असतं, कॉस ए साइन बी असतं. याचं एक ऍप्लिकेशन बघूया. म्हणजे सपोज तुम्हाला विचारलं की साइन ऑफ 75 डिग्री किती असेल, असं सपोज फाइंड आउट करायला सांगितलं. तर साइन ऑफ 75 म्हणजे मी असं लिहू शकतो, साइन ऑफ 75 म्हणजे साइन ऑफ 30 प्लस 45 असं लिहू शकतो. ओके, 75 म्हणजे 30 प्लस 45, आणि त्याच्यानुसार काय होणार आहे, साइन 30 कॉस 45 प्लस कॉस 30 साइन 45 होणार आहे. ओके, सो साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2 इंटू कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 प्लस कॉस 30 ची व्हॅल्यू असते √3/2 आणि साइन 45 ची व्हॅल्यू असते 1/√2. सो इथे येणार आहे 1/2√2 प्लस इथे येणार आहे √3 डिवायडेड बाय 2√2. सो फायनल आन्सर येणार आहे साइन 45 ची व्हॅल्यू 1 प्लस √3 डिवायडेड बाय 2√2. ओके, तर या पद्धतीने साइन 45 ची व्हॅल्यू काढलेली आहे. तसं आपण कॉस 45 ची व्हॅल्यू पण काढू, सॉरी साइन 75 ची व्हॅल्यू काढलेली आहे. तसं आपण कॉस 75 ची व्हॅल्यू देखील काढू शकतो.
कॉस ऑफ 75 म्हणजे लिहू शकतो मी कॉस ऑफ 30 प्लस 45. ओके, इथे याचा यूज होणार आहे. कॉस ऑफ 75 म्हणजे काय येणार आहे? कॉस ऑफ 30 प्लस 45 होणार आहे. आता कॉस 30 प्लस 45 म्हणजे काय असतं? कॉसचा फॉर्म्युला बघा. कॉस ऑफ ए प्लस बी असतं, दॅट इज कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ओके, सो कॉस ऑफ 30 into cos of 45 minus sin of 30 into sin of 45. ओके, द sin 30 ची व्हॅल्यू आहे √3/2. त्याच्यानंतर cos 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2 मायनस sin 30 ची व्हॅल्यू आहे हाफ आणि sin 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. So therefore this is equal to √3. Okay, so this is multiplication sign. √3 divided by 2√2 minus 1 upon 2√2 येणार आहे. And therefore final answer is √3 minus 1 divided by काय येणार आहे 2√2. So this is the value of cos of 75. तसं tan of 75 देखील तुम्ही काढू शकताय. It is homework for you. Okay, tan of 75 कॅल्क्युलेट करून बघा स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार. तसंच समजा तुम्हाला विचारलं की आता साइन ए मायनस बी चं थोडंसं काय बघूया, ऍप्लिकेशन बघूया. साइन ए मायनस बी चं ऍप्लिकेशन. आता साइन ऑफ ए मायनस बी काय असतं सांगा? तर इट इज साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी असतं, बरोबर आहे ना? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी येणार आहे. आता साइन ऑफ ए मायनस बी चं ऍप्लिकेशन जर बघायचं झालं तर साइन ऑफ सपोज 15 डिग्री विचारलं, साइन ऑफ 15 डिग्री किती येणार आहे? ओके, साइन ऑफ 15 डिग्री, साइन ऑफ 15 डिग्री. तर आपण असं लिहू शकतो की साइन ऑफ 45 मायनस 30 असं लिहू शकतो आपण, म्हणजे 15 डिग्री. आता साइन ऑफ 45 मायनस 30 म्हणजे काय येणार आहे? साइन 45 कॉस 30 मायनस साइन कॉस 45 साइन 30 येणार आहे. ओके, so therefore sin 45 is 1/√2, cos 30 is √3/2 minus 1/√2, sin 30 is 1/2. so काय होणार बघा? √3 divided by 2√2 minus 1 divided by 2√2. so final answer is √3 minus 1 divided by 2√2 आन्सर येत आहे. that is sin of a minus b. ओके, तसं कॉस ऑफ ए मायनस बी चं ऍप्लिकेशन बघायचं झालं तर कॉस ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला अगोदर बघा. कॉस ए कॉस बी, ओके, प्लस साइन ए साइन बी असतं, बरोबर. मग आता कॉस ऑफ 15 डिग्री विचारलं, कॉस ऑफ 15 डिग्री किती येणार आहे? तर कॉस ऑफ 15 म्हणजे काय लिहू शकतो? कॉस ऑफ 45 मायनस 30 असं लिहू शकतो. कॉस ऑफ 45 मायनस 30 दॅट इज कॉस 45 cos 30 प्लस साइन 45 साइन 30 होणार आहे. ओके, सो देअरफॉर इथं काय होणार बघा? cos 45 1/√2 इंटू cos 30 √3/2 प्लस cos 45 1/√2 आणि साइन 30 असतं 1/2. ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजेत, लक्षात घ्या. √3/2 प्लस 1 divided by 2√2. so final answer काय येणार आहे? √3 plus 1 divided by 2√2. तर या पद्धतीने हे आन्सर येणार आहेत. ओके, तर या पद्धतीने प्लस मायनसचं तुम्ही साइन वापरून ओके 15 डिग्री किंवा 75 डिग्रीची काय करू शकताय? व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकताय. लक्षात येतं? फिजिक्स मध्ये काही टॉपिक मध्ये साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी चे फॉर्म्युले तुम्हाला काही ठिकाणी डेरिव्हेशन्स मध्ये, फिजिक्सच्या काही डेरिव्हेशन मध्ये यूज करावे लागतात. ओके, त्याच्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके,
तर इथपर्यंत ट्रिग्नॉमेट्रीचा इम्पॉर्टंट पार्ट जो फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे तो काय होतोय, फिनिश होतोय. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशनचा नेक्स्ट पार्ट आहे, लक्षात घ्या. ओके, आता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा पार्ट ओके याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ओके.